नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी कोकणातल्या रिफायनरीची आहे. रत्नागिरीच्या राजापूरमध्ये होणाऱ्या बेकायदेशीर सर्वेक्षणाच्या विरोधात आता ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे ज्यावेळी हे सर्वेक्षण करण्यात आलं त्यावेळी तिथं आणण्यात आलेल्या वस्तूंची ग्रामस्थांनी जाळपोळ केली, तर विरोध करणाऱ्या ग्रामस्थांनी घोषणाबाजी सुद्धा केली. तिथला परिसर अक्षरशः घोषणांनी दणाणून सोडला. त्यामुळे आता प्रांताधिकारी, तहसीलदार, MIDC अधिकारी घटनास्थळावर दाखल झालेत. रिफायनरी विरोधातलं आंदोलन आता तीव्र होताना पाहायला मिळतंय. आता आपण आहोत रिफायनरी जिथं प्रस्तावित जमीन आहे त्या जमिनीमध्ये. आता आपण पाहू शकता की इकडे कशा प्रकारे ग्रामस्थ एकवलेले आहेत. इथे महिला वर्ग देखील आहे. महिलांची इथं लक्षणीय उपस्थिती दिसते आणि हा पूर्णपणे विरोध हा महिलांचा या रिफायनरीला होताना दिसतोय. या साईडला पाहिलं तर आपण पूर्ण ग्रामस्थ जवळजवळ 7 गावाचे ग्रामस्थ इथे हजर आहेत आणि त्या सगळ्यांची एकच मागणी आहे की रिफायनरी हा रद्द झाला पाहिजे. आणि ह्या जमिनीमध्ये काल जे सर्वेक्षण चालू होतं आणि सर्वेक्षण करताना कोणत्याही प्रकारची परमिशन किंवा कल्पना येथील जमीन मालकांना दिली गेलेली नव्हती आणि ती न देताही इथे सर्वेक्षण चालू होतं. ज्या वेळेला ग्रामस्थांच्या लक्षात आलं त्यावेळेला ग्रामस्थ इथं आले. त्यानंतर त्यांनी एक सर्वेक्षण करण्यासाठी जी गाडी आली होती त्या गाडीला ग्रामस्थांनी ताब्यात घेतलेला आहे. ती ही गाडी आहे. आपण पाहू शकता ही गाडी दिसते. ही गुजरात पासिंगची गाडी इथे आपल्याला पाहायला मिळते. ही गुजरात पासिंगची गाडी आहे आणि पूर्णपणे ही गाडी ग्रामस्थांनी आपल्या ताब्यात घेतलेली आहे. ही गाडी जोपर्यंत कोणतेही प्रशासकीय अधिकारी आमच्याशी चर्चा करत नाहीत तोपर्यंत ही गाडी आम्ही सोडणार नाही असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. आणि ग्रामस्थांची एक प्रमुख मागणी म्हणजे की रिफायनरी हा पूर्णपणे रद्द झाला पाहिजे. त्यानंतर जोपर्यंत प्रशासकीय अधिकारी इथे येणार नाही तोपर्यंत हे ग्रामस्थ हे आंदोलन अशाच प्रकारे चालू ठेवणार आहेत. आता जवळजवळ 18 तास उलटून गेलेले आहेत. ग्रामस्थ इथे एकटवलेले काल दुपारपासून ग्रामस्थ इथे आलेले आहेत. 18 तास झाले तरी कोणतेही प्रशासकीय अधिकारी किंवा इतर अधिकारी इथे येऊन ग्रामस्थांना भेटलेले नाहीत. आता पुढे येणारे आता कोण अधिकारी येतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी. आम्ही काल दुपारी 3 वाजल्यापासून आंदोलन करतोय. आता 18 तास झाले आम्ही ग्रामस्थ इथे भर उन्हामध्ये पावसामध्ये आम्ही इथे होतो रात्रीपासून. आमचं एकच म्हणणं आहे की आमच्या या पंचक्रोशीमध्ये जे अनधिकृत काम चालू, भूसर्वेक्षणचं काम चालू आहे किंवा ग्रीन सॅम्पल कटिंगचं काम चालू आहे ते ताबडतोब प्रशासनाने थांबवावे. कारण हे काम राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे पडद्याच्या मागून राहून करत आहेत. कुठलीही परवानगी अजूनपर्यंत भेटलेली नाही आहे आणि याची दखल आम्ही ऑलरेडी याची कंप्लेंट आम्ही तक्रार राजापूर पोलीस स्टेशनला दिलेली आहे. तसेच तहसीलदार मॅडमला पण दिलेली आहे. 10च्या सुमारास माझ्या डोक्यावरती असा भोंबलांसारखा आवाज आला. म्हणून मी वरती बघायला लागलो. ते वरती कॅमेरा फिरत होतं आणि तीच बातमी मी दुपारी जेवणाला घरी गेलो तेव्हा मी आमच्या रिफायनरी अध्यक्ष आहेत त्यांना ती बातमी सांगितली आणि त्याच्यानंतर त्यांनी पुढची कारवाई चालू केली गावातून. आम्ही आमच्या ह्या जमिनी आहेत त्या आम्ही विकलेल्या नाही आहेत. काल अचानक इथे ड्रोनच्या साह्याने व जमिनीतील खोदगिरी काम करून इथे हे केलं. ते आम्ही अडवून आल्यानंतर आम्ही इथे कालपासून 18 तास झाले. 18 तास होऊन गेले पण पोलीस आले. पोलिसांनी सांगितलं की आम्हाला गाडी द्या, गाडी घेऊन जातो. पण त्यांनी आम्हाला एवढे 18 तास इथे महिला राहिल्या पण त्यांना कुठे हे नाही केलं, सपोर्ट केला नाही. पण त्यांना गाडीची पडली होती. आणि जे अनधिकृतपणे हे जे यांचं सर्वे चालू होता हा आम्ही पूर्णपणे लोकशाही मार्गाने इथे थांबवलेला आहे. आम्ही जे तोतिया MIDCचे अधिकारी होते त्यांच्याकडे परवानगी आणि त्यांचं ID कार्ड मागितलं तर त्यांच्याकडे त्याचं कुठचंही कार्ड नव्हतं, त्यांच्याकडे कुठचीही परवानगी नव्हती. आम्ही पोलीस प्रशासनाला सुद्धा ह्याच्या संदर्भात तक्रार दिलेल्या आहेत. कलेक्टर असू दे, तहसीलदार, सर्वांना याची तक्रार देऊन सुद्धा 15 दिवसापूर्वी हे त्याने अनधिकृत काम थांबवलेलं नाही. आमची या प्रशासनाला एकच विनंती आहे की हे जे काम चुकीच्या पद्धतीने चालू आहे ते लगेच थांबवलं गेलं पाहिजे. तर रिफायनरी प्रोजेक्टच्या विरोधात ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत. ग्रामस्थांनी विरोध केलेला आहे या संपूर्ण सर्वेक्षणाला आणि जवळपास 7 गावांमधले हे सगळे ग्रामस्थ एकत्रितपणे आंदोलनाचा एल्गार त्यांनी पुकारलेला आहे. सर्वेक्षणासाठी आणलेलं जे साहित्य होतं ते साहित्य त्याची जाळपोळ करण्यात आलेली आहे ग्रामस्थांकडून आणि त्यांचा जो आक्रोश आहे तो आक्रोश या निमित्तानं समोर येतोय.
त्यांनी एक गाडी सुद्धा त्या सर्वेक्षण करणाऱ्यांची ताब्यात घेतलेली आहे आणि विरोध आहे या सगळ्या प्रकल्पाला त्यांचा। हे रिफायनरी प्रोजेक्ट तिथं होऊ नये याची मागणी करत या सर्व आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। घोषणांनी सगळा परिसर त्यांनी दणाणून सोडलेला आहे। कुठल्याही परिस्थितीत आपण ही रिफायनरी इथं होऊ देणार नाही असा पवित्रा या सर्व ग्रामस्थांनी घेतल्यामुळे प्रशासनाच्या समोरची सुद्धा अडचण वाढलेली आहे। याआधी आपल्याला कल्पना आहे की गेल्या अनेक वर्षांपासून इथं हा प्रोजेक्ट रिफायनरीचा प्रकल्प व्हावा याच्यासाठी प्रयत्न सुरू होते। सचिन सावंत आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। सचिन, आधी नाणारच्या तिथं हा सगळा प्रोजेक्ट होणार होता, त्यानंतर नवी जागा शोधण्यात आली, पण या सगळ्यामध्ये विरोध काही कमी होत नाहीये। काय इथल्या ग्रामस्थांचं नेमकं म्हणणं आहे? ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे की हा रिफायनरी प्रकल्प हा विनाशकारी प्रकल्प असून तो आता आमच्या गावामध्ये नको, कारण आता जवळजवळ बारसू, सोलगाव काही तांत्रिक कारणामुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। सचिन, पुन्हा तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करू आम्ही। पण बघा, या सर्व ग्रामस्थांचा जो आक्रोश आहे तो आज समोर आलेला आहे। एकत्रितरित्या त्यांनी एल्गार पुकारलेला आहे। 7 गावांमधले हे सगळे ग्रामस्थ सर्वेक्षण सुरू असलेल्या जागी पोहोचले आणि त्यांनी या रिफायनरी प्रोजेक्टला कडाडून विरोध दर्शवलेला आहे। सर्वेक्षण जे कालपासून सुरू झालेलं होतं त्या सर्वेक्षणाला विरोध दर्शवलेला आहे आणि हे सर्वेक्षण बेकायदेशीर असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे आणि त्या सगळ्याच्या विरोधात हे सगळे मैदानात उतरले आहेत। सचिन सावंत पुन्हा आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सचिन, ही कुठली गावं आहेत नेमकी? बारसू, सोलगाव आणि इतर पंचक्रोशीतले जवळजवळ 7 गावं आहेत या आंदोलनामध्ये आणि या 7 गावातले जे ग्रामस्थ आहेत यांचा पूर्णपणे या रिफायनरी प्रकल्पाला विरोध होताना दिसतोय। हे 7 गावातले लोक हे तळमळतेने सांगतायत की हा प्रकल्प आमच्या इथून हद्दपार करा, हा प्रकल्प आम्हाला नकोय आणि म्हणूनच काल जवळजवळ दुपारपासून त्यांनी हे ठिय्या आंदोलन केलं होतं, त्यानंतर रात्री जागरण आंदोलन त्यांनी केलं। अजूनही हे लोक आपल्या आंदोलनावर ठाम आहेत। त्या भर उन्हात ही लोक इथं पूर्णपणे आंदोलनाला बसलेले आहेत। आता कुठेतरी प्रशासनाची एक टीम या आंदोलनकर्त्यांबरोबर चर्चेला इथं आलेली आहे आणि आंदोलनकर्त्यांचा जो शिष्टमंडळ आहे ते या आलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करताना दिसतोय। आता हे पुढे नक्कीच बघणं महत्त्वाचं ठरणार आहे की याच्यातून हे आंदोलन मागे घेतलं जातं की हे आंदोलन परत तसंच कायमस्वरूपी चालू ठेवलं जातं। पण सचिन, नाणारला जेव्हा विरोध झालेला होता त्याला पर्यायी जागा म्हणून ह्या बारसू गावातल्या जागेचा विचार करण्यात आला। राज्य सरकार या संपूर्ण प्रोजेक्टच्या बद्दल, या जागेच्या बद्दल सकारात्मक आहे हे समोर आलेलं होतं। राज्य सरकारनं केंद्राला ही जागा दर्शवलेली होती किंवा सुचवलेली होती, पण आता तिथं हे आंदोलन शमवण्यासाठी कुणी पुढाकार घेते का? पुन्हा एकदा संपर्क तुटलेला आहे सचिन यांच्या सोबतचा आपला। पण सर्वेक्षण जे कालपासून सुरू झालं या गावांमध्ये, या जागेवर ते सर्वेक्षण थांबवण्यात आलेलं आहे आणि ग्रामस्थांनी प्रचंड विरोध केलेला आहे। 7 गावांचे ग्रामस्थ एकत्रितपणे जमून हा आंदोलनाचा एल्गार त्यांनी पुकारलेला आहे। यानंतर एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते। नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदानाची परवानगी नाकारली आहे। कोर्टानं ही परवानगी नाकारली आहे। राज्यसभेच्या मतदानासाठी त्यांना ही परवानगी नाकारली असून मलिक आणि देशमुखांचा अर्ज फेटाळून लावलेला आहे। महाविकास आघाडी सरकारला हा काहीसा धक्का आहे, कारण त्यांची 2 मतं आता त्यांना मिळणार नाहीयेत, जी हक्काची मतं होती। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। अजित, विलास, मुंबई सत्र न्यायालयातील विशेष ईडी न्यायालय जे आहे या न्यायालयातील न्यायाधीश रोकडे जे आहेत ज्यांनी हे आदेश दिलेले, त्यांनी हा निकाल दिलेला आहे की अनिल देशमुख आणि नवाब मलिक या दोघांनाही मतदान करता येणार नाही, कारण का कायद्यातील तरतूद जी आहे त्यानुसार जे कैदी आहेत किंवा शिक्षा भोगत आहेत किंवा जे अटकेत आहेत, पोलीस कोठडीत आहेत, अशा लोकांना मतदानाचा अधिकार नसतो। या पार्श्वभूमीवरती जो युक्तिवाद विशेष महाधिवक्ते अनिल सिंग यांनी केला होता, या युक्तिवादाला मान्य करून न्यायालयाने दोघांनाही परवानगी नाकारलेली आहे। त्यामुळे अनिल देशमुख आणि नवाब मलिक या दोघांनाही मतदानाकरता जाता येणार नाही
असं आता स्पष्ट झालेलं आहे. पण तत्पूर्वी अनिल देशमुख यांच्या वकिलांनी सीबीआय न्यायालयामध्ये देखील अर्ज केलेला आहे आणि तिथे देखील ते आता मागणी करणार आहेत की त्यांना मतदानाकरता अधिकार द्यावा किंवा मतदानाकरता त्यांना बाहेर जाण्यास परवानगी द्यावी. तर तिथे नेमकं काय होतं ते पाहावं लागेल. पण आताच हे आहे की ईडी कोर्टाने अनिल देशमुख आणि नवाब मलिक या दोघांनाही मतदानाला जाण्यास नकार दिलेला आहे, परवानगी नाकारलेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या कोट्यातील 2 मतं जी आहेत ती आता त्यांना मिळणार नाहीयेत, ते जवळपास निश्चित झालेलं आहे. अजित, किती मोठा हा धक्का मानायचा महाविकास आघाडीला, जेव्हा की एक मत अतिशय महत्वाचं निर्णायक ठरतंय या निवडणुकीमध्ये? नक्कीच खूप निर्णायक आहे, कारण का ही 2 मतं जी आहेत ती महाविकास आघाडीला नक्कीच मागायला पडू शकतात. आणि याचं कारण म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगतो की न्यायालयामध्ये गेल्या 2 दिवसापासून समीर भुजबळ हे सतत येऊन बसतायत. ते जोपर्यंत सुनावणी संपत नाही तोपर्यंत न्यायालयात येऊन बसतायत. याच्यावरूनच महाविकास आघाडी करता, विशेष करून राष्ट्रवादी करता ही 2 मतं किती महत्वाची होती हे स्पष्ट होतंय. आता याच बरोबरीने आपल्याला माहिती आहे की सर्वच पक्ष जे आहेत ते आपापल्या आमदारांना विशिष्ट ठिकाणी ठेवत आहेत. कोणाला मोठमोठ्या हॉटेलमध्ये ठेवलेलं आहे, कोणाला मुंबईच्या बाहेर ठेवलेलं आहे. म्हणजे कोणीही आमदार जो आहे तो कुठेही जाऊ नये आणि त्याच पद्धतीनं अनेक पक्षांनी व्हीप देखील जारी केलेले आहेत. असं असताना एक मत महत्वाचं आहे. याच पार्श्वभूमीवरती हा निर्णय येणं हा महाविकास आघाडीला फार मोठा धक्का मानला जातोय, कारण का एक मत जे आहे ते या निवडणुकीत महत्वाचं असतं. आणि अशातच आता या दोघांना मतदान करण्याकरता परवानगी नाकारल्याने नेमकं पुढे महाविकास आघाडी काय करतं, त्यांची रणनीती काय असेल हे देखील पाहावं लागेल. पण आता अजित, दुसरा काही पर्याय वरच्या कोर्टात जाण्याच्या संदर्भातला वगैरे महाविकास आघाडीकडे खरं तर वेळ नाहीये तितका, पण पर्याय असू शकतो का? पर्याय आता तात्काळ, कारण का आज त्यांच्याकडे दिवस आहे, उद्या मतदान आहे. आता त्यांच्याकडे अजून काही तास आहेत. या तासाभरात त्यांनी जर मुंबई उच्च न्यायालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी आपली मागणी मांडली आणि तिथं मुंबई उच्च न्यायालयामध्ये काय घडतं ते पुढे पाहावं लागेल. जर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना परवानगी दिली तर ते जाऊ शकतात. पण जे पॅरेंट न्यायालय आहे त्यांची केस सुरू आहे त्या न्यायालयाने त्यांना परवानगी नाकारलेली आहे. त्यामुळे तुर्तास तरी असा शंका दिसत नाहीये किंवा अशी शक्यता दिसत नाहीये की त्या दोघांना मतदानाचा अधिकार मिळेल. होऊ शकतं त्यांना पर्याय हाच आहे की वरच्या न्यायालयामध्ये त्यांनी जर अपील केलं, तिथं तात्काळ सुनावणी झाली आणि न्यायालयाने त्यांना जर परवानगी दिली तर मात्र त्यांना मतदानाला ते जाऊ शकतात. पण वेळ फार कमी दिसतो आपल्याला माहिती आहे की आता साधारणपणे 3-3:15 झालेले आहेत. 5 ते 6 पर्यंत कोर्ट सुरू असतं. ते फायलिंग कधी करणार, तिथे डेट कधी येणार, न्यायालयाने जर तात्काळ घेण्यास नकार दिला तर मात्र त्यांच्या अडचणी निर्माण होईल. पण त्यांनी जर तात्काळ सुनावणी ऐकली आणि सुनावणी झाली, तिथं जर त्यांना परवानगी दिली तर ते जाऊ शकतात. पण तसं अजून हालचाल त्यांच्या वकिलांनी दिसत नाही. धन्यवाद अजित, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा महाविकास आघाडी सरकारला एक मोठा धक्का हा निश्चितपणे म्हणावा लागेल, कारण नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांचा अर्ज फेटाळण्यात आलेला आहे. त्यांना राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी राज्य सरकारकडून करण्यात आलेली होती. त्याच्या संदर्भातला आधी अर्ज ईडी कोर्टाकडे आणि त्यानंतर सीबीआय कोर्टाकडे सुद्धा दाखल करण्यात आलेला होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला हा दिलासा मिळतो का, महाविकास आघाडीला दिलासा मिळतो का याची उत्सुकता होती. पण नवाब मलिक आणि अनिल देशमुख या दोघांनाही आता राज्यसभा निवडणुकीमध्ये आपल्या मतदानाचा अधिकार बजावता येणार नाहीये. कैदी आणि शिक्षा भोगत असलेल्या आरोपींना किंवा अटकेत असलेल्या आरोपींना मतदानाचा अधिकार नाही असं सांगत कोर्टानं आज त्यांची ही मागणी फेटाळून लावली आहे. 25 जुलैला नवे राष्ट्रपती शपथ घेणार आहेत. कोविंद यांचा कार्यकाळ हा 24 जुलैपर्यंत आहे आणि राज्यसभा लोकसभा सदस्य यावेळी मतदान करत असतात, आपल्याला कल्पना आहे. आणि राष्ट्रपतींच्या या निवडणुकीची घोषणा अखेर झालेली आहे. कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलैपर्यंत आहे. काही वेळातच या संदर्भातली पत्रकार परिषद सुरू होतीये. आपण थेट जाऊया. And all of that will also be put on the website of the commission. Further, this voter list is also available if anybody wants to keep it as a record for ₹300 at our counter, which is set up in our commission. But it's available on our website as well. As regards the date of polling, candidate can authorize a representative to be present at the time of polling and at the place fixed for counting. Or this has to be informed to us in advance so that the representative can be approved.
about the place of voting for the MPs and MLAs. Normally, MPs are expected to cast their votes at the place of polling in the Parliament House, New Delhi. And similarly, members of the state legislative assemblies are also expected to cast their vote in the respective assemblies. However, if there is an emergency or there is some requirement, prior approval से voting location, किसी भी voting location पर MPs and MLAs दूसरी अपने वोट को डाल सकते हैं. बट इसके लिए तर राष्ट्रपतींच्या निवडणुकीची घोषणा झालेली आहे. राज्यभरात विधान परिषदेच्या निवडणुकीची चुरस पाहायला मिळते. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं प्रत्येकी 2 उमेदवार रिंगणात उतरवलेत, तर दुसरीकडे भाजपनं 5 अधिकृत उमेदवार रिंगणात उतरवलेत. दरम्यान भाजपच्या उमा खापरेंनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सदाभाऊ खोत यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला असून त्यांना भाजपनं पाठिंबा जाहीर केलाय. भाजपच्या 5 अधिकृत उमेदवारांसह सदाभाऊ खोत यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलंय. शेतकरी असो किंवा या राज्यातला अन्याय होणारा नागरिक असो, यासाठी भांडणाऱ्या सदाभाऊंना सत्सद विवेक बुद्धीला स्मरून आमदार मतदान करतील. मुद्दा राहिला 5व्या सीटचा. त्या 5व्या सीटमध्ये आवश्यक मतं ही लोकप्रतिनिधी आपल्या सत्सद विवेकबुद्धीला स्मरून देतील आणि भारतीय जनता पार्टीचे 5 आणि अपक्ष पुरस्कृत 6 उमेदवार या निवडणुकीत विजयी होतील. खरं बघितलं तर जेवढे जास्तीत जास्त उमेदवार उभा राहतील त्याचा अर्थ सरळ आहे की आमची लोकशाही ही आता बळकट व्हायला लागलेली आहे आणि आमदारांना पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध होत आहे की मला कुणाला मतदान करावं. आणि म्हणून निश्चितपणानं ही एक चांगली गोष्ट या ठिकाणी होत आहे. मी उमेदवार असल्यामुळं, अपक्ष उमेदवार असल्यामुळं सर्व आमदार हे मतदार आहेत. मलाही मतदार राजाकडं त्यांच्याकडे जावं लागेल, ते कोणत्याही का पक्षाचे असेनात, आणि त्यांना साकडं घालावं लागेल. आणि मला निश्चित खात्री आहे की हे सगळी मंडळी मला मतदान करेल. तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसेंनी विधान परिषदेसाठी अर्ज भरला. राष्ट्रवादीकडून रामराजे आणि एकनाथ खडसेंना विधान परिषदेसाठी संधी मिळाली आहे. आज या दोघांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. तर आता जवळपास सर्व राजकीय पक्षांनी आपले उमेदवार हे जाहीर केलेले आहेत. काँग्रेसने आपले उमेदवार 2 उमेदवार दिले, शिवसेनेने आपले 2 उमेदवार दिले. आता राष्ट्रवादीने सुद्धा आपल्या 2 उमेदवारांची अखेर घोषणा केली आहे. भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या एकनाथ खडसे यांचं नाव आधी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं होतं, पण त्या यादीचा काही निकाल लागला नाही. त्यामुळे आता एकनाथ खडसे यांना विधान परिषदेवर पाठवण्याची एक जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आणि त्या अनुषंगानं आता एकनाथ खडसे यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आलेली आहे. एकनाथ खडसेंचं एक कमबॅक म्हणावं लागेल, पॉलिटिकल कमबॅक झालेला आहे या निमित्तानं. आणि रामराजे निंबाळकर यांना सुद्धा राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली आहे. अनेक प्रसंग असे घडत गेले की मला नाईलाजानं बीजेपीचा त्याग करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावं लागलं आणि शरद पवार साहेबांच्या नेतृत्वावर मी विश्वास ठेवला आणि त्यांनी आज माझ्यावर विश्वास ठेवला. हा विश्वास सार्थ करण्याचा मी प्रयत्न करेल. आमच्या भागामध्ये बीजेपी वाढवण्यासाठी मी उभं आयुष्य आपलं काढलं. आता मी राष्ट्रवादी काँग्रेससाठी काम करेल. आमच्या परिसरातच नव्हे तर महाराष्ट्रभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी एनसीपीचा विस्तार करण्यासाठी, पक्ष संघटनेचा विस्तार करण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी कोण कोण उमेदवार रिंगणात आहेत आपण एक नजर टाकूयात. भाजपनं उमेदवार दिले प्रवीण दरेकर, जे विरोधी पक्षनेते होते, रामराजे निंबाळकर आणि त्याचबरोबर राम शिंदे यांना सुद्धा भाजपनं उमेदवारी दिलेली आहे. श्रीकांत भारतीय यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. प्रसाद लाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि सदाभाऊ खोत यांना सुद्धा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे. उमा खापरे भाजपच्या नेत्या यांनाही भाजपनं विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे.
तर शिवसेनेनं कुणाला उमेदवारी दिली आपण एक नजर टाकूया। 2 उमेदवार शिवसेनेचे मैदानात असतील। या 2 उमेदवारांमध्ये एक आहेत सचिन अहिर प्रवक्ते शिवसेनेचे आणि आमशा पाडवी यांना सुद्धा शिवसेनेनं उमेदवारी दिलेली आहे विधान परिषदेसाठी। तिकडे काँग्रेसच्या गोटामध्ये 2 उमेदवार आहेत। काँग्रेसचे एक मुंबईतले काँग्रेसचे नेते चंद्रकांत हंडोरे आणि मुंबईतलेच काँग्रेसचे आणखीन एक नेते अध्यक्ष त्यांचे मुंबईचे भाई जगताप यांना सुद्धा उमेदवारी काँग्रेसनं दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसनंही आज 2 उमेदवारांची घोषणा केली। रामराजे नाईक निंबाळकर यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आणि त्याचबरोबर भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये डेरेदाखल झालेल्या एकनाथ खडसे यांचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं आज त्यांना उमेदवारी अर्ज दिला। त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल सुद्धा केला। एकनाथ खडसे गिरीश महाजनांची भेट आज विधानभवन परिसरामध्ये झाली। एकमेकांचे कट्टर विरोधक आज एकमेकांना भेटले आणि महाजनांकडून खडसेंना शुभेच्छा सुद्धा देण्यात आल्या। उत्तर महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये भाजपमध्ये असताना या 2 दिग्गज नेत्यांमध्ये कायम राजकीय स्पर्धा, टीका टिप्पणी, आरोप प्रत्यारोप हे सगळं होताना आपण बघितलं। पण आज जेव्हा हे 2 कट्टर विरोधक एकमेकांचे समोर आले तेव्हा त्यांनी एकमेकांची भेट घेतली आणि शुभेच्छाही दिल्या। दादाभाऊंच्या उमेदवारावर काय म्हणणं आहे? राज्यात विरोधासाठी विरोध सुरू असून विरोधकांच्या टीकेला आपण महत्त्व देत नसल्याचं संजय राऊतांनी बोलताना सांगितलंय। तसंच यावेळी बोलताना भाजपनं पंकजा मुंडेंना उमेदवारी न दिल्यानं मुंडे कुटुंबियांचं खच्चीकरण सुरू असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। तसंच महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। जे टीका करतायत त्यांची बुबुळं काल बाहेर आली आहे। अशी अतिविराट सभा होती। त्याच्यामुळे या टीकेला काय फार महत्त्व द्यायची गरज नाही। पण महाराष्ट्रामध्ये सध्या विरोधासाठी विरोध हे जे काय धोरण विरोधकांनी अवलंबलं आहे त्याच्यामुळे विरोधी पक्षाच्याच भविष्यामध्ये सत्यानाश होणार आहे। पण मुंडे महाजन यांचा शिवसेना भाजपा युतीच्या 25 वर्षाच्या काळामध्ये आमचा त्यांचा फार निकटचा संबंध आला किंवा या 2 नेत्यांमुळे महाराष्ट्रातल्या युतीला कायम बळ मिळत गेलं। गोपीनाथराव मुंडे हे लोकनेते होते आणि त्यांच्या कुटुंबाच्या संदर्भातल्या ज्या बातम्या आम्ही वाचतोय त्या व्यथित करणाऱ्या असल्यामुळेच आम्ही हे विधान केलं। मला असं वाटलं की कोणीतरी पडद्यामागून मुंडे महाजन यांचं नाव राज्यातून किंवा देशाच्या राजकारणातून पूर्णपणे संपवावं अशा प्रकारचे प्रयत्न करत आहे का ही शंका आहे। त्यांनी 6वी लढवू द्या 7वी लढवू द्या, काही त्यांना फक्त महाराष्ट्रामध्ये गोंधळ निर्माण करायचा, पैशांचा खेळ करायचा, पण करू द्या। आमच्या कोट्यातल्या ज्या जागा आहेत महाविकास आघाडीच्या त्या आम्ही सर्वच्या सर्व जिंकू। विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडेंना डावलण्यात आल्यानं त्यांचे समर्थक प्रचंड नाराज झालेत। औरंगाबादमध्ये पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी भाजपचं कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी वेळीच कारवाई करत या कार्यकर्त्यांना रोखलं। पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात सुद्धा घेतलं। पंकजा मुंडेंवर सातत्यानं अन्याय होत असल्याची भावना यावेळी समर्थकांनी व्यक्त केली। ताईसावर अन्याय केला आहे आणि या भाजप सरकारला येणारा ओबीसी समाज 100% उत्तर देणार आहे। ओबीसी नेत्याला संपवण्याचं काम भाजप सरकार करत आहे आणि आदरणीय पंकजाला डावलण्याचं काम विरोध होत आहे। त्या बीजेपीला ओबीसीला वाचा देण्याचं काम मुंडे साहेबांनी केलं। अशा लोकनेत्यावर अन्याय होत आहे आणि आम्ही भाजप सरकार येणार वेळेस ओबीसी समाज 100% उत्तर देणार आहे। दरम्यान हा गोंधळ भाजप समर्थकांनी नाही तर विरोधी पक्षातल्या काही कार्यकर्त्यांनी घातल्याचा दावा भाजपच्या शहराध्यक्षांनी केला। भारतीय जनता पार्टीचे आणि पंकजाताईंचे कार्यकर्ते नव्हते। पंकजाताई या भारतीय जनता पार्टीच्या आमच्या नेत्या आहेत आणि त्यामुळं
त्यांचे कार्यकर्ते कोणी नव्हते. हा नेमका हल्ला 2 दिवसापासून ज्या पद्धतीने 2 दिवसापासून आम्ही ज्या पद्धतीने काम करतो, ज्या पद्धतीने या शहरामध्ये एक भारतीय जनता पार्टीची ताकद उभी राहते आणि ते पाहता इतर पक्षाचे जे नेते आहेत ते फ्रस्ट्रेशन झाले आणि कालच्या सभेमुळे तर ते जास्तच झाले आणि त्यामुळं कुठंतरी असा मी डायरेक्ट हल्ला पाहिला नसल्यामुळे तो सांगू शकत नाही की हा कोणत्या पक्षाने केला. याच्यात MIM असू शकते, याच्यात राष्ट्रवादी असू शकते, काँग्रेस असू शकते आणि शिवसेनाही असू शकते. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आलाय, त्यामुळे ते आजपासून पुन्हा सक्रिय झालेत. फडणवीसांनी आज भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेतली. एकूण आता राज्यसभा निवडणुकीच्या घडामोडींना वेग आलाय. फडणवीस कोरोना बाधित असतानाही फोनवरून मार्गदर्शन करत होते. आता ते प्रत्यक्ष मार्गदर्शन करतील अशी माहिती भाजपचे आमदार संजय कुटे यांनी दिली आहे. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर सातत्यानं ते आम्हाला मार्गदर्शन करतच होते, परंतु आज आनंदाची गोष्ट आहे की त्यांचा कोरोना जो रिपोर्ट आहे तो निगेटिव्ह आलेला आहे आणि आज 3 वाजता आम्हाला ते मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे आणि निश्चितच विजयाची मुहूर्तमेढ रोवल्या जाणार आहे. राज्यसभा निवडणुकीचे प्रभारी अश्विनीकुमार वैष्णव मुंबईमध्ये पोहोचले. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबई विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर अश्विनी वैष्णव ताज प्रेसिडेंट या हॉटेलवर पोहोचतील. दुपारी भाजप आमदारांची बैठक ते घेणार आहेत. दरम्यान भाजपचे आमदार ताज हॉटेलमध्ये यायला सुरुवात झाली आहे. बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. लावून 7 जणांच्या टोळीला उडसे टोल परिसरातून अटक केली आहे. चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानाची परवानगी मिळणार का याचा निर्णय आज होणार आहे. दोघांच्या अर्जाला ईडीनं जोरदार विरोध केला असून कैद्यांना मतदानाचा अधिकारच नसल्याचा दावा ईडीनं कोर्टात केलाय. या संदर्भात बुधवारी झालेल्या युक्तिवादानंतर मुंबई सत्र न्यायालयानं निकाल राखून ठेवला. त्यावर आज न्यायालय काय निकाल सुनावणार आहे ते आता पाहावं लागेल. भीमा कोरेगाव प्रकरणी आयोगाचं काम सुरू आहे. दरम्यान या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह प्रमुख 5 पक्षांच्या पक्षप्रमुखांना आयोगाकडून समन्स पाठवण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना, मनसे, वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन आठवले गट यांच्या पक्षांच्या प्रमुखांना हा समन्स पाठवण्यात आलाय. शहराचं नाव बदलायला आता बदलू शकतो, पण ते शहर सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण असलं पाहिजे. जेव्हा मी शहराचं नामकरण करेन तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना आदर्श वाटेल, अभिमान वाटेल, असं हे नगर करून दाखवीन, असं वचन उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादकरांना दिलंय. नामर्दांचं हिंदुत्व तुम्ही आम्हाला शिकवू नका. मर्द असाल तर आधी काश्मीरी पंडितांना सुरक्षा द्या. बाळासाहेब नसते तर तुम्ही दिल्ली काबीज केली असती का, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय. बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्याशी शरद पवारांनी फोनवरून संवाद साधलाय. राज्यसभा निवडणुकीत सहकार्य करावं अशी विनंती शरद पवारांनी हितेंद्र ठाकूर यांच्याकडे केल्याची माहिती आहे. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. शीना बोरा हत्याकांड प्रकरणामध्ये मोठा खुलासा झालाय. शीना हरवल्याची माहिती परमबीर सिंग यांना दिली होती. शीनाचा मित्र राहुल मुखर्जीनं ही माहिती दिली होती. राहुलची तक्रार नोंदवली गेली नाही असा खुलासा आता समोर येतोय. आपल्याला कल्पना आहे जवळपास 10 वर्षांपूर्वी हे सगळं प्रकरण घडलेलं होतं आणि या प्रकरणामध्ये शीनाची आई, तिचे वडील हे जेलमध्ये होते. तिच्या आईला, इंद्राणी मुखर्जीला काही दिवसांपूर्वीच जामीन मिळालेला आहे, पण
जी माहिती आता समोर येते त्यानुसार शीना बोरा हत्याकांड प्रकरणामध्ये आता परमवीर सिंग यांचं सुद्धा नाव येते की त्यांना याच्याबद्दलची माहिती होती। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। अजित, काय तपशील आहे याबद्दलचा? विलास, या प्रकरणातील एक प्रमुख साक्षीदार जो आहे राहुल मुखर्जी आणि नंतर पुढे तक्रारदार होता, याने त्याची साक्ष नोंदवलेली आहे। आज न्यायालयाने त्याची साक्ष नोंदवली। या दरम्यान त्याने हे स्पष्ट केलं की ज्यावेळेस मी वारंवार अनेक पोलीस स्टेशन जात होतो आणि कोणीच शीना ही हरवलेली आहे, तिच्यासोबत काहीतरी विचित्र घडलेलं आहे, त्याची तक्रार घेण्यासाठी कोणी तयार नव्हतं, त्यावेळेस देहरादूनला तिची पहिली आई जी आहे तिला राहुल मुखर्जीने संपर्क केला आणि तिच्या म्हणजे राहुल मुखर्जीच्या आईच्या मैत्रिणीचा मित्राचा कोणी एक व्यक्ती असा जो आहे जो परमवीर सिंग यांचा मित्र होता आणि तिथून परमवीर सिंग यांचा नंबर जो आहे तो राहुल मुखर्जीला मिळाला आणि त्या दरम्यान राहुल मुखर्जी आणि परमवीर सिंग यांचा संपर्क झाला होता। राहुल मुखर्जीने परमवीर सिंग यांना संपूर्ण घडलेली घटना सांगितली की कशा पद्धतीने इंद्राणी मुखर्जीने शीनाला घेऊन गेलेली आणि तेव्हापासून ते बेपत्ता आहे, त्यामुळे मला कुठेतरी संशय आहे की शीना बोरावर काहीतरी विचित्र घडलं असावं असं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं। त्यावेळी परमवीर सिंग यांनी राहुल मुखर्जीला पोलीस स्टेशन जाऊन तक्रार करायला सांगितली होती। तक्रार राहुल मुखर्जी करायला गेला देखील होता, पण ती तक्रार जी आहे ती तक्रार घेतली गेली नाही आणि पुढे जाऊन ज्या पद्धतीने राहुल मुखर्जीने आज संपूर्ण जबाबदारी दिलेला आहे त्यानुसार असं दिसतंय की या सगळ्या प्रकरणामध्ये परमवीर सिंग यांनी राहुलला विशेष काही मदत केली नाहीये असं आज न्यायालयामध्ये चर्चा होती। पुढे जाऊन जर आपण 2012चा काळ पाहिला तर त्यावेळी परमवीर सिंग हे कोकणचे आयजी रेंज होते, कोकण रेंजचे आयजी होते आणि शीना बोरा हिचा मृतदेह जो आहे हा रायगड जिल्ह्यात सापडलेला आहे। हा त्याच जिल्ह्यामध्ये म्हणजे कोकण रेंज आयजीच्या अंडरच हा जिल्हा येतो। हा सगळा एक म्हणजे कोइन्सिडन्स आहे, पण या प्रकरणामध्ये पहिल्यांदाच परमवीर सिंग यांचं नाव आलेलं आहे की राहुल मुखर्जी यांनी परमवीर सिंग यांना शीना जी आहे ती हरवलेली आहे आणि तिच्यासोबत काहीतरी विचित्र घडलेलं आहे ही माहिती दिली होती। तर या प्रकरणावरून न्यायालय पुढे काय भूमिका घेतं ते देखील पाहावं लागेल, पण या प्रकरणाची माहिती जी आहे ती राहुल मुखर्जीने परमवीर सिंग यांना दिली होती हे राहुल मुखर्जीने कोर्टामध्ये स्पष्ट केलं। धन्यवाद अजित, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। शेत जमिनीच्या वादातून कुटुंबातल्या दोघांमध्ये वाद झाल्याचा प्रकार समोर आलाय। कोल्हापुरातल्या आजरा तालुक्यातल्या पेंद्रवाडी या गावामध्ये ही घटना घडली आहे। शेतात पोल रोवण्याच्या वादातून दोघांमध्ये भांडण झालं। यात एका महिलेला शिवीगाळ करत तिचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आलाय। या भांडणाचा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय। या प्रकरणी पोलिसांनी संग्राम चव्हाण याच्यावर आजरा पोलिसात गुन्हा दाखल केला। फळासाठी कुटुंबामध्ये बेदम हाणामारी झाल्याची घटना हिमाचल प्रदेशच्या मंडी इथं घडली आहे। सासू आणि सुनेमध्ये फळाच्या वादावरून वाद इतका टोकाला पोहोचला की थेट हाणामारीपर्यंत हा सगळा वाद गेला। हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। उत्तराखंडमधल्या हरिद्वारमध्ये एका ज्वेलर्सच्या दुकानात दरोड्याचा प्रयत्न उधळून लावण्यात आला। दरोडेखोर बंदुकीचा धाक दाखवत दुकानात शिरले आणि दागिने लुटण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण दुकान मालकानं धाडस दाखवत या दरोडेखोरांना प्रतिकार केला। त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीनं या दरोडेखोरांना पकडण्यात आलं। गुजरातच्या वापीमध्ये अंतर्गत वादातून एका युवकाला बेदम मारहाण करण्यात आली। लाकडी दांडके आणि पाईपनं या युवकाला मारहाण केली। या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केलाय। पाटण्याच्या गंगा हायवेवर थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद झालाय। एक भरधाव बाईकस्वार विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्कूटी चालकाला धडकला। ही धडक इतकी जबरदस्त होती की स्कूटी चालकासह मागे बसलेली तरुणी दोघेही रस्त्याच्या कडेला फेकले गेले। या अपघातात दोन्ही गाड्यांचं नुकसान झालंय। गुजरातमधील वडोदरा इथं रस्त्यावर फिरणाऱ्या गायीला एका कारनं धडक दिली। या अपघातात गाय जखमी झाली आहे। कार चालक जखमी झाला नसला तरी कारचं मोठं नुकसान झालंय।
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातल्या जखमी रानगवा शेवटच्या घटका मोजत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। गेल्या 2 दिवसांपासून हा गवा इथं तडफडत पडला होता। ग्रामस्थांनी याची माहिती वन विभागाला दिली, मात्र प्राण्यावरील प्राथमिक उपचारांची कुठलीही व्यवस्था नसल्यानं या गव्याचा मृत्यू झालाय। बातमी गुजरातमधून आहे। गुजरातमध्ये बोरवेलमध्ये पडलेल्या 18 महिन्याच्या चिमुरड्याला बाहेर काढण्यात यश आलंय। रंगदाममध्ये बोरवेलमध्ये हा चिमुकला पडला। जवानांनी त्याची सुटका केली। त्याची सुटका करतानाचा हा व्हिडिओ समोर आलाय। जवानांनी या चिमुकल्याचे प्राण वाचवले। चोरीच्या संशयातून केलेल्या मारहाणीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। मुंबईतल्या मुलुंड इथं ही घटना घडली आहे। या व्यक्तीला लाथाबुक्क्या आणि लाकडी दांडक्यानं अमानुष मारहाण करण्यात आली। मुलुंडच्या अमरनगर परिसरात ही घटना घडली आहे। यानंतर बातमी पुण्यातून आहे। पुण्यातल्या पर्वती पायथा इथल्या जनता वसाहतीमध्ये टोळक्यानं 50हून अधिक गाड्यांची तोडफोड केली आहे। रात्री 10च्या सुमारास ही घटना घडली आहे। 30 ते 35 जणांनी या परिसरात वाहनांची तोडफोड केली आहे। दरम्यान या परिसरात सतत तोडफोड होत असल्यानं पोलिसांचा धाक राहिलाय की नाही असा सवाल आता उपस्थित होतोय। एक 30-35 मुलांचा मॉप येऊन स्थानिक रहिवाशांच्या गाडीवरती दगड, पत्थर, लाट्या काट्या, लोखंडी रॉडनं हल्ला होऊन स्थानिकांच्या 50 ते 60-70 गाड्यांची लुस्कान करून एक 5-6 4 व्हीलरचाही लुस्कान झालेली आहे। मोठ्या प्रमाणात दोन्ही गटाच्या स्थानिक वर्चस्वातून हा गोरगरिबांना होणारा त्रास आहे। यानंतर एक आनंद वार्ता आहे मान्सूनच्या संदर्भातली। मान्सून 48 तासात महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे। महाराष्ट्र कर्नाटकात पोषक वातावरण निर्माण झाल्यानं पुढच्या 48 तासात महाराष्ट्रात पावसाची आनंद वार्ता आपल्याला मिळू शकते। मान्सून दाखल होऊ शकतो। त्यामुळे आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाच्यासाठी, राज्यातल्या पोशिंद्याच्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण सगळी तयारी शेतकऱ्यांनी केलेली आहे। शेतीची जी कामं आहेत, पेरणीपूर्व मशागत आहे ती पूर्ण झालेली आहे। आता प्रतीक्षा आहे शेतकऱ्यांना ती पावसाची। बी बियाणं खरेदी झालेलं आहे, खतं खरेदी करून ठेवलेले आहेत शेतकऱ्यांनी, पण पाऊस काहीसा लांबला। यावर्षी तो लवकर येईल असा अंदाज होता, पण पाऊस आता काहीसा वेळेतच म्हणावा लागेल येतोय आणि पुढच्या 48 तासामध्ये हा पाऊस महाराष्ट्रभर धोधो बरसेल अशी आशा व्यक्त केली जाते, कारण तसं वातावरण निर्माण झालंय। मनमाड शहर परिसरासह नांदगावच्या ग्रामीण भागाला पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय। सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसानं इथल्या कांदा शेड जमीनदोस्त झालंय, तर केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात। नांदगाव भागात घरांची पडझड झाली आहे। जवळपास 50 पेक्षा जास्त विजेचे खांब पडल्यानं इथं वीज पुरवठा खंडित झालाय। या मान्सून पूर्व पावसामध्ये कोट्यवधींचं नुकसान झालंय। याच बातम्यांसोबत दुपारच्या बातम्यांमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक। कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। भाजपच्या बैठकीत फोनवर बोलताना काळजी घ्या, फोन ट्रॅक होत असल्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भाजपाची ठरलेली रणनीती बाहेर न जाण्यासाठी खबरदारी घेण्याच्याही सूचना देण्यात आल्या। तसंच आमदारांना मुंबई बाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आले। सरकार येत असतात आणि जात असतात, पण आमदार फोडायचे नसतात असा टोला असलम शेख यांनी भाजपला लगावलाय। महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय।
वादळ वारा आणि जोरदार पावसानं मनमाड शहर परिसराला झोडपून काढलाय। वाऱ्याचा जोर इतका होता की शेकडो झाडं उन्मळून पडली आहेत। अनेक घरं, शाळा, दुकानं यांची छपरं उडाली। रेल्वे आणि रुळांवरही झाडं पडल्यानं वाहतुकीवरती परिणाम झाला असून ठिकठिकाणी विजेचे खांब पडल्यानं वीज पुरवठा खंडित झालाय। जळगावातील रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांना चक्रीवादळाचा फटका बसलाय। केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून अनेक ठिकाणची केळी भुईसपाट झाली आहेत। खिरोदा, रोझोदा, धामोडी, शिंगाडी, वाघाडी आणि कांडवेलसह अनेक गावांना वादळाचा तडाखा बसलाय। बारामती शहर आणि परिसरात पावसानं दमदार हजेरी लावली। अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। रत्नागिरीत बुधवारी संध्याकाळी जोरदार पाऊस झालाय। जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस झाला। अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली। यामुळे संपूर्ण शहराचा वीज पुरवठा काही काळासाठी खंडित झाला होता। पंढरपूर शहर परिसरात बुधवारी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडला। त्यामुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला, तर शेतकरी देखील हवालदिल झाले। मुंबईतल्या वांद्र्यातील शास्त्रीनगर इथं एक दुमजली इमारत कोसळली आहे। ही इमारत कोसळून एका रहिवाशाचा मृत्यू झाला, तर 16 जण जखमी झाले। शास्त्रीनगरमध्ये वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जवळ असलेल्या महाराष्ट्र नगरात ही इमारत होती। जखमींना नजीकच्या भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। मध्यरात्री 12:15च्या सुमारास अचानक ही इमारत कोसळली। तळमजल्यावरील सर्व नागरिक सुखरूप असून पहिल्या मजल्यावरील 6 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे, तर दुसऱ्या मजल्यावरील 16 जण जखमी झालेत। अग्निशमन दलानं तातडीनं घटनास्थळी दाखल होत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सर्वांची सुखरूप सुटका केली आहे। अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी येथील वृद्ध दाम्पत्याच्या घराची भिंत कोसळल्याची घटना घडली आहे। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। पुण्यात म्हाडाच्या ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। यंदाचा उन्हाळा सगळ्यांनाच त्रासदायक ठरतोय। जून महिना सुरू झाला, मात्र झळा अजूनही कायम आहे। त्यामुळे अनेक जण आईस्क्रीम किंवा शीतपेय घेत आहेत। अगदी चोरही त्याला अपवाद ठरले नाहीत। नागपूरमध्ये चोरांनी थेट आईस्क्रीमवर डल्ला मारलाय। वाढत्या उन्हामुळे सर्वसामान्यांप्रमाणेच चोरांनी सुद्धा आईस्क्रीमला पसंती दिली आहे। अर्थात इतर लोक दिवसा आणि दुकान उघडं असताना आईस्क्रीम विकत घेत असतात, मात्र चोरट्यांनी रात्री शटरचं कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला। आधी दुकानातल्या पैशांवर हात साफ केला आणि नंतर 15,000 रुपयांचं आईस्क्रीमही चोरून नेलं। चोरानं दुकानात प्रवेश केल्यापासून सीसीटीव्हीची त्याच्यावर नजर होती। पैशांवर हात साफ केल्यानंतर चोराची आणि सीसीटीव्हीची नजरानजर झाली, त्यामुळे चोरानं सीसीटीव्हीवर प्रहारही केला। दादा शिंदे यांच्या आईस्क्रीम पार्लरमध्ये ही चोरी झाली। याआधी 2 वेळेला त्यांच्या दुकानात चोरी झालेली आहे, मात्र यावेळेला चोरट्यानं पैशांसोबत आईस्क्रीमही चोरलाय। अशीच चोरीची दुसरी घटना याच दुकानापासून 500 मीटर अंतरावर असलेल्या सावरकर नगरमध्ये घडली। रमेश खवले यांच्या डेअरीचं कुलूप तोडून चोरट्यांनी 2,000 रुपयांचं आईस्क्रीम चोरून नेलं। सकाळी सकाळी म्हणजे 4:45च्या सुमारास चोरटे आले आणि समोरचं शटर तोडलं त्यांनी आणि तिथून ते आतमध्ये आले। आधी त्यांनी कॅश काढली, त्यानंतर 2 चॉकलेट शेक आणि केसर फ्लेवर्ड मिल्क हे पेलं। त्याच्यानंतर त्यांनी आईस्क्रीम हे एक चॉकलेट फॅमिली पॅक जो मोठा असतो टब पॅक तो, त्याच्यानंतर शाही मेवा मलाई, आल्मंड आणि कुकी क्रब हे आईस्क्रीम 4 टब त्यांनी नेले आणि दूध पावडर पण नेलं। चोरट्यांनी 5,000 रुपये नेले, चिल्लर ठेवलेले, मंदिरातले 900 रुपये नेले, 17,000चं आईस्क्रीम चोरून नेलं। आईस्क्रीम फ्रीजमधनं बाहेर काढल्यानंतर काही वेळातच वितळून जातं, त्यामुळे चोरांनी चोरलेलं हे आईस्क्रीम वितळून गेलं की चोरट्यांनी आईस्क्रीम घरी नेलं याचा आता तपास केला जातोय।
किंवा चोरट्यांनी आईस्क्रीम विकलं तर नाही ना, या दृष्टीनेही पोलीस तपास करतायत. त्यांच्या आईस्क्रीम पार्लरमध्ये चोरी झाली आहे, तर चोरट्यांनी लॉक तोडून वगैरे आतमध्ये प्रवेश केला आहे. तर अंदाजे त्यांचे 5 ते 10 आईस्क्रीमचे बॉक्सेस चोरी गेली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की 10-12 हजाराचे बॉक्सेस ते असावे. आणि दुसरे जे आहे सावरकर गार्डन जवळचे मदर डेअरी म्हणून आहे, तर त्यांचे पण याच पद्धतीने चोरी केली आहे. तर त्यांचे पण 2 ते 3 आईस्क्रीमचे बॉक्सेस त्यांनी चोरी केले आहे. दोन्ही दुकानांमध्ये आईस्क्रीमची चोरी करणारा चोर हा एकच असला पाहिजे असा अंदाजही वर्तवण्यात येतोय. एकंदरीतच आईस्क्रीमच्या खवय्या चोराला अटक करून पोलीस त्याला जेलमधली दालरोटी कधी देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. चक्र उडाली. रेल्वे आणि रुळांवरही झाडं पडल्यानं वाहतुकीवरती परिणाम झाला असून ठिकठिकाणी विजेचे खांब पडल्यानं वीज पुरवठा खंडित झालाय. जळगावातील रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांना चक्रीवादळाचा फटका बसलाय. केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून अनेक ठिकाणची केळी भुईसपाट झाली आहेत. खिरोदा, रोझोदा, धामोडी, शिंगाडी, वाघाडी आणि कांडवेलसह अनेक गावांना वादळाचा तडाखा बसलाय. बारामती शहर आणि परिसरात पावसानं दमदार हजेरी लावली. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. रत्नागिरीत बुधवारी संध्याकाळी जोरदार पाऊस झालाय. जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस झाला. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली. यामुळे संपूर्ण शहराचा वीज पुरवठा काही काळासाठी खंडित झाला होता. पंढरपूर शहर परिसरात बुधवारी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला, तर शेतकरी देखील हवालदिल झाले. मुंबईतल्या वांद्र्यातील शास्त्रीनगर इथं एक दुमजली इमारत कोसळली आहे. ही इमारत कोसळून एका रहिवाशाचा मृत्यू झाला, तर 16 जण जखमी झाले. शास्त्रीनगरमध्ये वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जवळ असलेल्या महाराष्ट्र नगरात ही इमारत होती. जखमींना नजीकच्या भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. मध्यरात्री 12:15च्या सुमारास अचानक ही इमारत कोसळली. तळमजल्यावरील सर्व नागरिक सुखरूप असून पहिल्या मजल्यावरील 6 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे, तर दुसऱ्या मजल्यावरील 16 जण जखमी झालेत. अग्निशमन दलानं तातडीनं घटनास्थळी दाखल होत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सर्वांची सुखरूप सुटका केली आहे. अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी येथील वृद्ध दाम्पत्याच्या घराची भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. पुण्यात म्हाडाच्या 5068 घरांची सोडत निघणार आहे. या ऑनलाईन नोंदणीचा शुभारंभ आज दुपारी 2 वाजता मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते केला जाणार आहे. यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित राहतील. राज्यात कोरोना रुग्ण संख्येत गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वाढ होताना दिसतेय. गेल्या 24 तासात 2701 नवीन कोरोना रुग्ण आढळलेत. कोरोनाचा प्रादुर्भाव जरी वाढत असला तरी रुग्णालयात दाखल रुग्ण आणि मृत्यूचं प्रमाण कमी आहे. राज्यात सलग 3 दिवस एकाही मृत्यूची नोंद झालेली नाहीये. महाराष्ट्रासह देशात कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. वाढता संसर्ग लक्षात घेता डीसीजीएनं नवीन नियमावली जारी केली आहे. आता विमानातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मास्क वापरणं अनिवार्य केलं आहे. वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या रद्द होणं, गाड्या उशिरा धावणं यामुळे या वातानुकूलित गाडीचं तिकीट काढूनही अनेकांना अखेर सामान्य लोकलचा पर्यायही निवडावा लागतो. परिणामी वातानुकूलित लोकलच्या तिकिटाचे पैसेही वाया जात आहेत. पश्चिम रेल्वे बरोबरच मध्य रेल्वेवरही गेल्या काही महिन्यांपासून अशा घटना होत आहेत. बेस्ट उपक्रमानं बसच्या फेऱ्या वाढवण्यासाठी दाखल केलेल्या छोट्या आकाराच्या मिडी बसमुळे प्रत्यक्षात प्रवासी
ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडामार्ग तालुक्यातल्या केर गावात वन्यजीव आणि माणूस यांच्यातला संघर्ष पाहायला मिळतोय। गेल्या काही महिन्यांपासून या गावात हत्तींच्या कळपानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय। सामान्य नागरिकांसह शेतकरी हतबल झालाय। हत्तींच्या कळपानं काजू, केळी आणि आंब्याच्या बागांचं मोठं नुकसान केलंय। या हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक करतायत। आमचे प्रतिनिधी भरत केसरकर यांनी या संदर्भातला केलेला हा रिपोर्ट बघूया। दोडामार्ग शहरापासून 25 ते 30 किलोमीटर अंतरावर डोंगराळ भागात असलेलं केर हे एक गाव। गेल्या काही महिन्यांपासून या गावाला हत्तींचा त्रास सहन करावा लागतोय। गावात धुमाकूळ घालणाऱ्या 5 हत्तींचा कळप आहे। या कळपात एक नर, एक मादी आणि 3 छोटे हत्ती आहेत। आमच्या गावात 1 महिना झाला हत्तीने धुमाकूळ मांडलेला आहे, तरी शासन याच्याकडे अजिबात लक्ष देत नाही आणि फॉरेस्ट खात्याचे सुद्धा माणूस तसे काय प्रयत्न सुद्धा करत नाही। त्यांचे काहीतरी सोय करून खाद्य वगैरे त्यांना कुठेतरी ग्रामपंचायतीमार्फत नाही तर आणि कुठल्या मार्फत नाहीतर कुठले खंदक खोदून म्हणा, नाहीतर आणि कुठलं एक हे कंपाऊंड वगैरे बांधून म्हणा, त्यांची सोय करून हे ग्रामस्थांना त्यांनी लवकरात लवकर याच्यातून बाहेर काढावं। या गावात काजू, केळी आणि आंब्याच्या बागा मोठ्या प्रमाणावर आहेत, पण हत्तींच्या भीतीनं त्या गावातले लोक काजू काढायलाही गेलेले नाहीत। उन्हाळी शेतीकडे गावकऱ्यांनी पाठ फिरवली होतीच, आता पावसाळी शेती करायची की नाही या विवंचनेत शेतकरी आहेत। शेतकऱ्यांच्या केळी बागायतीसह भात शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान हत्तींच्या या कळपानं केलंय। खंदक खोदून हत्तींचा या भागातून कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करतायत। आणि असे जर हत्ती केर गावात राहिले तर मला वाटतं 90% गाव सध्या ओसाड पडत चाललेलं आहे। 10% लोक कुठेतरी जे तरवा किंवा भात शेती करतात ते सुद्धा चालू वर्षी नांगरणी वगैरे करणार नाहीत। गाव पूर्णपणे ओसाड होईल। आजूबाजूची गाव ओसाड पडत चाललेली आहेत। हत्तीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा व नाही जर हत्तीचा बंदोबस्त केला तर सगळे लोक सामूहिक आत्मदहन करण्याच्या विचारात आहेत। हत्तींच्या कळपांमुळे होणारं हे नुकसान तातडीनं थांबावं यासाठी स्थानिक प्रशासनासह वन विभागानंही प्रयत्न करण्याची गरज आहे। वन्यजीव आणि माणसादरम्यानचा संघर्ष वाढू नये यासाठी तातडीनं पावलं उचलण्याची गरज आहे। भरत केसरकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग। याच सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।